त्याला त्याला खूप चांगला अनुभव आहे डिरेक्शनचा. हो ना अमित? हा ते ठीक आहे, दॅट्स ओके. कसं आहे, नुसत्याच एकांकिका बसवणं आणि ऐतिहासिक प्रेमकथा दिग्दर्शित करणं, there's a difference, okay? फरक आहे. गेट दॅट? म्हणजे बघ, तू आतापर्यंत कधी कोणती ऐतिहासिक प्रेमकथा बसवली आहेस का? म्हणजे तू ही एकांकिका दिग्दर्शित करू शकशील का? सी? अरे मानस, तू बोल ना काहीतरी. म्हणजे प्रेमकथा असते ना. ऑफकोर्स. ऐतिहासिक फक्त बॅकग्राऊंड असते. म्हणजे मला असं म्हणायचं की ऐतिहासिक नाटकामध्ये सेट, कॉस्ट्युम्स, लाईट्स या सगळ्या गोष्टींमुळे कलाकाराचा अभिनय आणि चेहरा झाकला जातो. त्यापेक्षा माझ्याकडे एक एकांकिका आहे, म्हणजे मी स्वतःच लिहिली आहे. ती लव्ह स्टोरी आहे. आपण ती केली तर? अरे तू जोधा अकबर दिग्दर्शित करशील का विचारलंय का? तुझ्याकडे एकांकिका आहे का वगैरे विचारलेलं नाहीये तुला. काय बोलतोय हा? समीर चिल. रे ऍटलीस्ट त्याला बोलू तर दे. अरे हो, पण काय आहे तो काय म्हणतोय ते एकदा ऐकून तर घे प्लीज. या ओके, ऑफकोर्स. नाही काय, नॉट अ प्रॉब्लेम. बोल. तर माझी एकांकिका लव्ह स्टोरी. आपल्यासारख्याच मुलांची गोष्ट, आपल्या काळातली, आपल्या मनाचं, विचारांचं प्रतिबिंब दाखवणारी एकांकिका. म्हणजे या जमान्यातली एकांकिका. तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची गोष्ट. प्रत्येकाला आवडेल, पटेल, आपलीशी वाटेल अशी लव्ह स्टोरी. अगदी खऱ्या आयुष्यात जगतोय असं वाटेल अशी आपलीच प्रेम कहाणी. आडावडीक चाली, जरा थोडा धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही,
असू दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके